14,000पेक्षा जास्त झाडं असलेल्या मुंबईतील एक मानवनिर्मित उद्यान. येथे तुम्हाला वेगवेगळ्या वनस्पतीपासून पक्ष्यांपर्यंत ते सरपटणाऱ्या प्राण्यांपर्यंत सगळं काही बघायला भेटणार हे उद्यान म्हणजेच मुंबईतील धारावी येथे असलेलं महाराष्ट्र निसर्ग उद्यान. कशा आहात मित्रांनो, मी रोहित उर्फ एकटा ट्रॅव्हलर आणि आज आपण एक्सप्लोर करणार आहोत महाराष्ट्र निसर्ग उद्यान म्हणजेच महाराष्ट्र नेचर पार्क. मुंबईच्या गडबडीच्या जीवनातला एक शांत असं ठिकाण. हे उद्यान 1994 साली महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि MMRDAच्या साहाय्याने स्थापन करण्यात आलं. 37 एकरमध्ये पसरलेल्या या जागेचा उपयोग आधी कचरा डंप करण्यासाठी केला जायचा, पण नंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने याला उद्यानात कन्वर्ट केलं. येथे तुम्हाला लांब अशी 2 ते 2.5 किलोमीटर इतकी लांब अशी एक ट्रेल भेटेल, ज्यावरून तुम्ही पूर्ण या उद्यानाला एक्सप्लोर करू शकता. हे उद्यान बघताना तुम्हाला येथे वेगवेगळ्या प्रकारची झाडे, वनस्पती, सरपटणारे प्राणीही बघायला भेटतील. याच प्रकारे येथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखरेही तुम्हाला येथे बघायला भेटतील. निसर्गप्रेमींसाठी हे एक बेस्ट उद्यान आहे आणि तुम्ही येथे नेचर फोटोग्राफीही करू शकता. या नेचर पार्कच्या एंट्री फीजबद्दल बोलायचं गेलं तर 20 रुपये ही एंट्री फीज आहे आणि ह्याचा टायमिंग सकाळी 8:30 पासून ते दुपारी 3:30 पर्यंत असतो. हे नेचर पार्क मिठी नदी लगतच स्थित आहे आणि बाजूलाच तुम्हाला BKC बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्सचा परिसर दिसतो. या उद्यानात तुम्हाला जवळजवळ 80 ते 90 प्रकारच्या वेगवेगळ्या प्रजातींची फुलपाखरेही बघायला भेटतात. महाराष्ट्र निसर्ग उद्यानात तुम्हाला एक मोठी अशी एक नर्सरीही भेटते. तिथे तुम्हाला फुलझाडांपासून फळझाडे आणि वेगवेगळ्या वनस्पतींची तुम्हाला रोपे बघायला भेटतात. ती तुम्ही विकतही घेऊ शकता. हा परिसर पूर्ण झाडा वनस्पतींनी वेढलेला असल्यामुळे येथे तुम्हाला एक वेगळ्याच प्रकारची शांतता भेटते. याबरोबरच हे नेचर पार्क छान तितकंच नीटनेटकंही आहे, त्यामुळे प्रत्येकाने एकदा तरी इथे गेलंच पाहिजे. या उद्यानात तुम्हाला एक छोटंसं तलावही बघायला भेटेल आणि त्या बाजूचा शांत असा हिरवेगार परिसरही बघायला भेटेल. तर प्रत्येकाने हे महाराष्ट्र नेचर पार्क एकदा तरी व्हिजिट केलं पाहिजे. त्याच प्रकारे आपण भेटूया पुढील मिनी ब्लॉग. बरे तोपर्यंत बाय, टेक केअर गाईज.